चला मॅचला आता सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच जळव, तर दुसऱ्या साईडला विरेवाडी. टॉस जिंकल्यानंतर जळवा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि टॉस पराभूत झाल्यानंतर विरेवाडी हा संघ फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. रामदादा सावंत, जिथे कुठे असाल तुम्ही आमचे कॉमेंटेटर आकाश काटे सरांशी संपर्क साधायचा आहे. चला मॅचला आता इथून मात्र सुरुवात झाली. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल. आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे आमचं लक्ष वेधलंय. पंत सांगतात वाईट +1. 2 धावा इकडे ऍड केल्या जात आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. या बळीला देखील प्रचंड ताकदीचा वापर इकडे केलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. येथे चौकार. या बळीला देखील फटका दमदार आहे आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार. रन्स मिळतात 4. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. बाहेर. बाबा 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 कवरा मोठा यो छक्का. 6 रन. फार सोपं असतं परंतु बैलाचा कासरा पकडायला अंगात मर्दाचं काळीच लागतं. आणि बघा बैलगाडा प्रेमींसाठी हे सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. यावेळेला बॉल हवेत आणि इथे बघा कॅच ड्रॉप झाली. येणारी वेळ आणि येणारी काळ तुम्हाला सांगून जाईल की ही कॅच किती महत्वाची होती. वीरू पवार या खेळाडूला इथून मात्र जीवदान मिळालंय. गुरु यांना नव्यानं खेळ साधण्याची इकडे संधी मिळाली आहे. बघा आता गुरु कशा रीतीने बॅटिंग इकडे करणार आहे. जीवदान मिळाल्यानंतर बॉल तयार झालाय. पुन्हा एकदा अक्षय बघा यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. जरी मोठे फटके आले असतील तरी सुद्धा ते चांगल्या टप्प्यावरती इकडे गोलंदाजी करतात. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. या वेळेला फुल टॉस बॉल आहे आणि इथे बघा पंचांनी बीमर घोषित केलाय. मुन्ना सरांचा इशारा येतोय. इट्स नो बॉल. बॉल सीमा पार. मिळता धावा 4. धर्माचा वार. चौकार.
धर्मा या खेळाडूने हेलिकॉप्टर धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये चांगली फिल्डिंग एकच धाव मिळणार आहे. मारुती दादा यांच्या वतीने बघा जे पारितोषिक होतं सागर दादा यांच्यासाठी ते जिंकलेलं आहे. अभिनंदन धन्यवाद मारुती साहेबांचा मनस्वी आभार. धावफलकावरती आतापर्यंत एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 29 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 29 धावा इकडे कुठून काढल्यात. येऊ द्या डीजे. यावेळेला देखील वेट अँड वॉच ची भूमिका वापरली. धर्मा पवार जो गेंद से करते अलगार उनका खाली नहीं जाता बार. बॉल सीमा पार चौकार. घेतलं जात ज्यानं आपल्या नावाचा ब्रँड बनवला. बऱ्याचशा स्पर्धा ॲज अ आयकॉन त्याचबरोबर खेळाडू म्हणून खेळत असताना या खेळाडूने गाजवल्या. सावर्ड्याची शेखरदादा निकम आमदार चषक अक्षरशः ओपनची स्पर्धा या खेळाडूने आपल्या बॅटिंगने गाजवली. त्यानंतर संत बाळूमामा प्रीमियर लीग विजय पावलेच्या अगेन्स्ट पश्चिम महाराष्ट्रामध्ये केलेली ती बॅटिंग अजूनही आम्हाला आठवते. असा खेळाडू सध्या बॅटिंग करतोय धर्मा पवार. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल या वेळेला देखील इनफिल्डच्या वरन बॉल जाईल. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4 चौकार. यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी 500 आणि एनआर स्पोर्टच्या वतीनं 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक इकडे जाहीर केलेलं आहे धर्मा पवार यांना. एनआर स्पोर्टचा ब्रँड एम्बेसिडर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय धर्मा पवार. जबरदस्त बॅटिंग. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल या वेळेला देखील स्लॉट मध्ये दिलाय आणि असे बॉल धर्मा पवार सोडत नाही. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नऊ प्लस 6 7 धावा आणि पॅलेंटीच्या 2 धावा आम्ही इकडे ऍड करतोय. म्हणजेच हा बॉल तब्बल 9 धावांचा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. आता फ्रीडची संधी आहे. पव्या फ्रीडच्या बॉलवरती आता इकडे काय घडणार आहे. धर्मा पवार नावाचा शो आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. ज्या खेळाडूची वाट आपण पाहत होतो असा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर प्रेक्षकांची ऑटोमॅटिकली गर्दी इकडे वाढली आहे. कारण धर्मा पवार हा असा खेळाडू आहे प्रेक्षकांची मन जिंकणारा हा खेळाडू आहे. लाजवाब बॅटिंग करतोय. गोलंदाजांच्या माध्यमातून आता इकडे कमबॅक केलं जाईल का हा प्रश्न चिन्ह आहे विरेवारी टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये. फ्रीडचा बॉल आहे. पवे आता या बॉलवरती काय घडणार. फ्रीडचा बॉल त्यावरती धर्मा पवार अक्षरशः तुटून पडलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाकडी तिकडी पाबलिका हिरवा हिरवा पाला
दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला। सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग ऐतिहासिक पुस्तकातलं सोनेरी पान म्हणजेच धर्मा पवार आणि काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये आग लावणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। धर्मा पवार नाम तो सुना होगा आणि नावाप्रमाणेच त्याची कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। पुन्हा एकदा बॉल तयार होतो आहे। या वेळेचा बॉल इट्स अ नो बॉल साइड लाईनच्या बाहेर हा बॉल आदळलाय आणि पुन्हा एकदा फ्रीडची संधी बॅटरला चालून आली आहे। पाहूया आता या बॉल वरती काय घडणार आहे। गोलंदाज तयार होतो आहे। या वेळेला लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे। फ्रीड अजूनही कंटिन्यू आहे आणि इकडे सुद्धा व्हाईट बॉल आला। एक्स्ट्रा धावा धावफलकावरती सातत्याने जोडला जातात। फ्रीड अजूनही ऑन आहे। पाहूया आता या फ्रीडच्या बॉल वरती काय घडणार आहे। खतरनाक धर्मा पवार सांगतात जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं। 4 धावा चौकार। तो किती वर खेळतोय बॉल तयार 10 चेंडू 35 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय धर्मा पवार आणि धावफलकावरती संघाच्या सांघिक धावा झाल्यात 58। पुन्हा एकदा वाव स्लॉग स्वीप बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय जा शोधून आणा इतक्या लांब मारलाय कडक बेधडक। एकसष्ट धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। याही वेळेला शॉर्ट बॉल होता फिरून मारण्याचा प्रयत्न झाला तिकडे फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एकदा झिरो आपल्याला पाहायला मिळतीये। संघाच्या सांघिक धावा धावफलकावरती 65 आपल्याला पाहायला मिळतात आणि धर्मा पोहोचलेत 41 या धावसंख्येवरती। बॉलर निघालेत पुन्हा एकदा शॉर्ट बॉल याही बॉलला पाठवले बाउंड्री लाइनच्या बाहर हवा का झोंका बल्लेबाज को मिला मौका और ये लगा धर्मा पवार के बल्ले से शानदार धर्मा नामक ब्रांडेड षटकार। धावफलकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळतात 71 धावा आतापर्यंत धावफलकावरती। ओ याही मोमेंटला पंच सांगतात हा देखील लो बॉल आहे
कमरेपेक्षा जास्त उंची या बॉलची आपल्याला पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा फीटची संधी आहे. 47 या धावसंख्येवरती बॅट्समन धर्मा पवार जाऊन पोहोचलेत. शॉर्ट बॉल, फिल्डर आहेत. खर तर बॉल तर हातातून निसटला, परंतु त्यावरती एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने आता संघाच्या सांघिक धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 73 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न साईडला. स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर आहेत खरे, परंतु इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवरती या खेळाडूला इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न. अटक मटक चवळी चटक धर्मा पवारचं झालंय अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. धर्मा पवार NR स्पोर्ट्सचा ब्रँड एम्बेसिडर. आणि बघा बॅट उंचवत असताना धर्मासाठी टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट होतोय. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये, जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. बॉल आदळतोय लोमास लँड मध्ये. असं म्हटलं जाताना किस्मत कभी भी बहादुरों का साथ देती है, आणि या मॅच मध्ये नशिबानं साथ दिली आहे धर्मा पवारला. धावफलकावरती धावा झाल्यात 81 धावा. स्पर्धेमधला सर्वाधिक धावांचा उच्चांक धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 81 धावा धावफलकावरती. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये धावा किती जमवला जाणार. लेदर बॉल क्रिकेट, त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट उत्तम खेळतात धर्मा पवार. आणि मैदानाच्या आतमध्ये बघा काय बॅटिंग करतात. सॉलिड फटकेबाजी. या वेळेला देखील फुल टॉस. याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धर्मा पवार नावाचा ब्रँडेड षटकार. जुने बॉल हरवलेत. आता जुना बॉल सापडणं सुद्धा मुश्किल काम झालंय. चला मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलेला. पुढे एकदा बॉल तयार होतात. पुढचा बॉल. धर्मा पवार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. धर्मा आणखीन एक बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार. त्र्याण्णव धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बघा 18 चेंडू आणि 67 धावेवरती बॅटिंग करतात धर्मा पवार. जबरदस्त बॅटिंग. याही बॉलला तिसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मगाशी मोबाईलच्या ऐवजी बॅट चार्जिंगला लावली होती की काय धर्मा पवार यांनी. काय बॅटिंग करतात. जबरदस्त बॅटिंग. लाजवाब इनिंग करत असताना
यांचा आज वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र स्वतःला सेल्फ गिफ्ट देत आहेत. जबरदस्त बॅटिंग, लाजवाब इनिंग साकारत असताना 3 मध्ये 3 षटकार आलेत. चौथा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आली रे आली, आता माझी बारी आली. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 बॉल मध्ये 4 षटकार. एकशे 5 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऑफसाईडला फिल्डर आहेत, परंतु आई बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिकी पॉन्टिंग यांना प्रश्न विचारला होता की तुमच्या बॅटमध्ये स्प्रिंग लावली की काय. आता तोच प्रश्न धर्मा पवारला विचारावा लागेल. धर्मा पवारच्या बॅटमध्ये स्प्रिंग लावले की काय. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, लाजवाब इनिंग. विकास दादा या आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक दिला. या बॉलवरती रन्स किती मिळणार. एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल वरती इकडे समाधान मानावं लागतंय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्यात 110 धावा आणि 110 मधल्या 22 बॉल मध्ये 84 धाव्यांची घणाघाती इनिंग इथून मात्र साकारत असताना धर्मा पवार आपल्याला पाहायला मिळतात. वाजवा डीजे. मॅचच्या टॉस साठी मी विनंती करतोय धायटी संघ आणि घाटेवाडी. चला कॅप्टन टॉस साठी या. धायटी आणि घाटेवाडी. चला बघा, दुसरी इनिंग लगेच स्टार्ट करायची आहे. धर्मा चला मैदानाच्या आतमध्ये उतरा. चला टॉस साठी या. धायटी आणि घाटेवाडी. धायटी आणि घाटेवाडी. चला कॅप्टन टॉस साठी या. चला बॅट्समन. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे.
टॉस केला जातो भाई आणि टॉस तिकडे जिंकला आहे साम्राज्य डाय टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. तुमचा निर्णय बॉलिंग. यस थँक्यू. बॉलिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. बॉल तयार होतात पुढे एकदा. यावेळेला देखील जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा बॅटरला संयमाची भाषा इथून मात्र वापरावी लागते. बॉल तयार होतात. लक्ष भरपूर मोठं आहे. 111 धावांचा पाठलाग इकडे करायचा आहे. याही वेळेला पंचांकडे अपील स्ट्रॉंग अपील झाली. पंचांचं बोट आकाशाकडे बॅटर बाद. मॅच मध्ये एम्पायर धायटी हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि धायटी टीमचे आमचे जवळचे मित्र अक्षय भाऊ पेंडारे यांचे चिरंजीव अक्षित यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही नाना चषकाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. मग अक्षय दादा यांचा क्रिकेटचा जो वारसा आहे ना तो पुढे चालवणारा आमचा अक्षित बाळ आहे आणि त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या अनुषंगाने भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो. जाऊया मॅच कडे. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. या वेळेला देखील ऑन साईडला फटका जबरदस्त आहे आणि इकडे सुद्धा एकाच धावेवरती बॅटरला संयम दाखवावा लागतो. सिंगल डबल न काही होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके तुम्हाला इकडे मारावे लागतील. पुन्हा एकदा बिग हिट ऑन साईडला. स्ट्रोक चांगला आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. इथे चौकार. यावेळेला देखील फटका जबरदस्त आहे. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये धर्मा पवार यांनी बॅटिंग केली
आता त्यांच्या अगेन्स्ट इथून मात्र षटकार ठोकले जात आहेत. वर्ण स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात परंतु इकडे सुद्धा दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय. 2 धावा मिळतात. धर्मावरती इथून मात्र आक्रमण चढवलं जात आहे. धर्मा निघालेत. या वेळेला देखील लोअर फुलटॉस आहे. पंत सांगतायत खर तर इट्स अ नो बॉल. कमरेपेक्षा जास्त या बॉलची उंची आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फ्रीडच्या बॉलवरती बॅटर भरपूर काही करू शकले नाहीयेत. इथे बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉल आला. धर्माचा बॉल स्लॉट मध्ये दिलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतात. या वेळेला लेगस्टिकच्या बाहेर आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो +4 बाईच्या स्वरूपामध्ये या तब्बल 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नोची 1 आणि बाईच्या 4 तब्बल 5 धावा इथून मात्र काउंट केल्या जातात. आता फ्री हिट आहे. चला धर्मा यांचं पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. धर्मांचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया धर्माच्या माध्यमातून हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. बॉलर तयार होतात. या वेळेला देखील बॉल हवेत आहे परंतु फ्री हिट आहे भाऊ. कुठेतरी क्षेत्ररक्षक विसरले होते. हा बॉल फ्री हिटचा होता आणि या मोमेंटला बॅटरला मोठा फटका इथून मात्र मारता आला नाहीये. धावफलकावरती नजर टाकले तर एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 29 धावा. 29. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. त्या रेझर मध्ये प्रोटेक्शन नाहीये आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. बॉल तयार होतात. या वेळेला देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत परंतु बॉलने तिकडे वळण घेतलंय. बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये. बॉल आणि फिल्डरची शर्यत लागली. त्या शर्यतीमध्ये बॉल न मारली बाजी. मिळतात धावा 4. येतो चौकार.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राऊंड विकेट याही मुवमेंटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलच्या मागे धावतात खरे, परंतु इकडे सुद्धा सिंगलच आली आहे. एकाच धावेवरती इथून मात्र समाधान मानावं लागतंय. बॉल तयार होतो पुन्हा एकदा. इकडे सुद्धा लॉर फुलटॉस ऑन साइडला फटका टर्न केलाय आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु बॉल बघता बघता निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या साह्याने त्या धावफलकावरती रन्स आपण पाहतोय. 39 धावा. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. हाई बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फिल्डर बॉलच्या खाली आपल्याला पाहायला मिळाले, परंतु कॅच इथे ड्रॉप झाली. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती. अजूनही 64 करायच्या आहेत. यावेळेला देखील लायन जबरदस्त होती. फिल्डर बॉलच्या मागे धावतात आणि इकडे सुद्धा सिंगलच मिळणारा. 6 बॉलमध्ये आता 63 धाव्यांची इकडे गरज आहे. 6 चेंडू 63 धावा. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 63 धावांचा पाठलाग इकडे करायचा आहे. पाहूया या 63 धावा इथून मात्र कशा रीतीने जमवल्या जाणार आहेत. औपचारिकता शिल्लक आहे असं वाटू लागले, परंतु इकडे काही घडू शकतं. याही मुवमेंटला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅकअपला खेळाडू आहेत. सिंगलच मिळणारा. सिंगल वरती इथून मात्र समाधान मानावं लागतंय. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय. जी हवा आता थांबली होती ती हवा सुरू झाली आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आणि या बॉलला फक्त दिशा दिली आहे. पुन्हा एकदा सिंगल, परंतु इथे पहा बॅटर झाला बाद. विकेट आली आहे. चला नवीन खेळाडू धावतच जायचं. रनआउटच्या माध्यमातून ही विकेट आली. अग्रिकोलांच्या मनामध्ये कारल्याची एकवीरा आई आणि
सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. याही मुवमेंटला फटका जबरदस्त बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. पल्ला इकडे गाठायचा आहे. पुन्हा एकदा लाभ काढण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होतात. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बॉल तयार. याही वेळेला स्ट्रोक तर चांगला आहे. पुन्हा एकदा सिंगल मिळणार आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या दुसऱ्या डावातील. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. आणि हा सामना जिंकलाय अर्थातच जळव या संघाने. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सांगायची गरजच नाहीये. धर्मा पवार चला मॅन ऑफ द मॅच किताब घेण्याकरिता लगेचच यायचंय. नेक्स्ट मॅच ज्या पद्धतीने स्टार्ट होईल कमेंट बॉक्स मध्ये आम्ही करतो परिवर्तन. ऐकूयात ग्रुप डी चा हा पहिला सामना धायटी त्यांच्या अगेन्स्ट घाटेवाडी. जाऊया कमेंट बॉक्स मध्ये आकाशजी काटे सरांकडे.